नमस्कार मंडळी. T20 वर्ल्ड कपमधल्या भारताच्या त्या रोमहर्षक विजयाबद्दल बोलूया. पाकिस्तानवर मिळवलेला तो विजय खरंच अविस्मरणीय होता. चला त्याचं विश्लेषण करूया. अगदी खरंय. वर्ल्ड कपमध्ये भारताचा दबदबा काय आहे हे टीम इंडियाने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. पाकिस्तानला हरून पुन्हा एकदा इतिहास रचला गेला आहे. पण या विजयाचा नेमका अर्थ काय आहे? तो इतका खास का आहे? चला जरा खोलात जाऊन बघूया. हा आकडा 8 हा फक्त एक नंबर नाहीये. या आकड्यामागे एक मोठा विक्रम दडलेला आहे, जो भारत-पाकिस्तान सामन्याला अजूनच खास बनवतो. बरोबर, ICC T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध हा भारताचा तब्बल 8वा विजय आहे. म्हणजे विचार करा, यातून आपलं ऐतिहासिक श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आणि या विजयामागे कारण काय होतं? तर भारत आणि पाकिस्तानच्या कामगिरीतला मोठा फरक. एकीकडे भारताची शिस्तबद्ध गोलंदाजी आणि दुसरीकडे पाकिस्तानची पूर्णपणे निष्प्रभ ठरलेली फलंदाजी. फरक अगदी स्पष्ट होता. अच्छा, तर मग सामन्यात असे कोणते क्षण होते जिथे खेळ पूर्णपणे भारताच्या बाजूने फिरला? ते टर्निंग पॉइंट्स कोणते होते पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिषभ पंतची ती खेळी. त्यानेच तर धावसंख्येला आकार दिला. आणि मग जसप्रीत बुमराह, अरे वाह, मधल्या षटकांमध्ये त्याने जी भेदक गोलंदाजी केली त्याने तर अक्षरशः सामनाच फिरवून टाकला. आणि शेवटच्या ओव्हर्समध्ये तर आपल्या बॉलर्सनी कमालच केली. पण ऐका, हा विजय फक्त पाकिस्तान विरुद्ध जिंकण्यापुरता नव्हता. याचं महत्त्व त्याहून खूप जास्त आहे. स्पर्धेच्या दृष्टीने हा विजय खूप मोठा होता. या जबरदस्त विजयामुळे झालं काय? तर भारताने T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 फेरीत आपलं स्थान एकदम पक्कं केलंय. ऑफिशियली पुढच्या फेरीचा तिकीट कन्फर्म झालंय. आणि याचा परिणाम संघाचा आत्मविश्वास आता गगनाला भिडलाय. जगभरातले फॅन्स तर एकदम उत्साहात आहेत आणि एक वेगळंच वातावरण तयार झालंय. ही ऊर्जा खूप महत्त्वाची आहे. आता संघाच्या विजयाबद्दल तर बोललो, पण देशभरातल्या लोकांचा जल्लोष कसा होता त्यावर एक नजर टाकूया. कारण तो अनुभवही काही वेगळाच होता. काय सांगायचं, सोशल मीडियावर तर जणू काही उत्सवाचा महापूरच आला होता. प्रत्येकजण संघाच्या कामगिरीचा आनंद आणि अभिमान व्यक्त करत होता. सगळीकडे फक्त टीम इंडियाच होती. सगळीकडे एकच घोषणा घुमत होती, चक दे इंडिया. हा जोश, हा उत्साह खरंच पाहण्यासारखा होता. आणि हो, भारत माता की जय या घोषणेने तर सगळ्यांच्या मनात एक वेगळीच राष्ट्रीय अभिमानाची लहर आणली होती. या सगळ्या कामगिरीनंतर आता आपल्या सगळ्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे. तो म्हणजे भारत यावेळी वर्ल्ड कप घरी आणणार का? कारण शेवटी हा फक्त एक विजय नाहीये. नाही, हा आहे भारताचा आत्मविश्वास, जी या वर्ल्ड कपमध्ये आपली सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. जय हिंद.